माती पेरतो त्या आत्म्यापासून सारं काही जीवन बघा, मिळतं. आत्मे जगात भरपूर आत्मे आहेत आणि एकच आत्मा असा आहे, त्याला पवित्र आत्मा म्हटलं. तो म्हणजे स्वतंत्र परमेश्वराचा आत्मा. आपण चमत्कार पवित्र आत्म्यातून घेतोय का अन्य कुठल्या आत्म्यातून घेतोय हे तुम्ही चेक करा. तुम्ही जी पेरले, आता पेरणी करून आलो तिकडे जाऊन पीक येणारच आहे. तुम्ही गहू पेरले तर आता गव्हाचं पीक तुमच्या पदरात पडणारच आहे. म्हणा हालेलुया. सिरियसली घ्या, मूर्खासारखं व्हायचं नाही. तुम्ही गहू पेरून आला, काय पेरून आला? आता पोतेची पोते आता थप्या करा घरात आणून. हालेलुया. जे तुम्ही पेरता, तुम्ही पाप पेरलंय, आता पापाची कापणी करताय. म्हणा हालेलुया. किती जणांना समजाय? होय, मी तरुणपणात केलं पेरणी, पण आता म्हातारपणाला एक कापणी करायची वेळ येईल. तरुणपणामध्ये केलेली कुठाने, आता म्हातारपणाला ती भोगायची वेळ येईल. सगळं हडप केलं. आता किती युद्ध करता वाचलंय, चांगलं वाटत पेरणी करताना. आता काय व्हायलंय? आता उगवलंय, ती रूप दाखवलं त्या पेरल्याला. हालेलुया. जे पेरलं होतं जवानीत, आता म्हातारपणाला ते पीक हातात भेटायला सगळंच हडप केलं. झालं कसं काय? वचन तेच सांगते, वचन खोटं नाही.